तुमच्याबरोबर असलेले जे सगळे आदिवासी विद्यार्थी आहे त्यांच्या अनेक मुद्द्यांवरती म्हणजे बालाजी गाडे पाटील असतील, वसंत पुरके यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले. मात्र सरकारपर्यंत जर तुमचा आवाज पोहोचवायचा असेल, अजितजींना तुम्हाला काही विचारायचंय का, काही सांगायचंय का? कारण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आवाज जाणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. सोनाली बोला. येस, अजित सरांनी बोलले आहेत की जेव्हापासून बीजेपी सरकार आलं तेव्हापासून आदिवासींचे एवढे प्रश्न सुटलेले आहेत. मग देवेंद्र फडणवीस सर असे का बोलतात की त्यांच्या आल्यापासून सर्वात जास्त आदिवासींचेच प्रश्न सुटवले आहेत? मला हा त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि दुसरी वस्तू, बालाजी गाडे सरांनी बोलले, वसंत पुरके सरांनी बोलले, आमच्या मागण्या फक्त एवढ्याच नाही आहेत, ज्या बेसिक लेवलवरच्या मागण्या त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत. मी हे म्हणत आहे, जेव्हा राहुल गांधी सर इथे येऊ शकतात, आमच्या प्रश्नांवर आम्हाला सोल्युशन सांगू शकतात, आमच्याशी बोलू शकतात, मग मुख्यमंत्री सर, अजित सर हे येऊन आम्हाला का बोलू शकत नाही? बरं, म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ हवी आहे थोडक्यामध्ये आणि तुमचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे. अजितजी बोला. आणखी मला बोलायचं. बोला ना, बोला सोनाली, पूर्ण करा. जेव्हा आमचे विद्यार्थी मुंबईला जातात, मंत्रालयात जातात, तेव्हा त्यांना वॉशरूम सुद्धा युज करू देत नाही तिथून त्यांना हाकललं जाते, तिथून त्यांना मंत्र्यांशी भेटण्याची वेळ मिळत नाही. हे कोणतं व्यवहार आहे सरकारचा? मला हे यांना विचारायचं आहे. आणि बालाजी सरांनी बोललेले आहे, ज्या आमच्या बेसिक लेवलच्या मागण्या आहेत, आम्हाला वसतिगृह नीट नाही आहे. सर, मी फर्ग्युसनला सध्या शिकत आहे. बरं. फर्ग्युसन कॉलेज हा माझ्या वसतिगृहापासून 15 किलोमीटर दूर आहे आणि माझं लेक्चर असतो 7:30ला. मी सर 6 वाजे निघते, 7:30ला पोहोचते आणि सायंकाळी येते 7 ते 8 वाजे. याच्या माझ्या अभ्यासांवर, माझ्या हेल्थवर काय परिणाम पडतो याचं उत्तर सरकारने द्यावा. दुसरी गोष्ट, आमच्या हेल्थची आली तर आम्हाला फक्त 3 महिन्याच्या स्वच्छतेसाठी 150 रुपये मिळतात. मला हे सांगा, महिन्याचा एक सॅनिटरी पॅड 50 रुपयाला मिळतो का? दुसरा प्रश्न, आमचं डीबीटी आणि मेस. सर, जशी सर्व गोष्टींची किंमत वाढत आहे, डीबीटी वाढत आहे का? मला हा त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बर. जशी आमची मेस आहे, एका महिन्याची 2,500 ते 3,000 रुपये जाते आणि आम्हाला डीबीटी महिन्याची मिळतो जेवणासाठी 4,500 ते 5,000 आणि आम्हाला दोन वेळेचं जेवण हवंय, 2 वेळेची मेस हवी. बर. आणि जिथे मी शिवाजीनगरला कॉलेजमध्ये शिकते ते महागड आहे, तो एरिया महागड आहे. तिथे 2,500 ते 3,000 एका वेळचं टिफिन मागतात. मी हे अफोर्ड करू शकत नाही आणि मी सध्या फक्त एका मेसवर आहे. सर, हे फक्त माझी गोष्ट नाही आहे. इथे माझ्या कित्येक विद्यार्थिनी आहेत, कित्येक माझे बहीण भाऊ आहेत की एका टाइमच्या मेसवर जगतात. बर. ही बेसिक लेवलची गोष्ट झाली. आमच्या आरोग्याची झाली, याच्यावर आमच्या मेंटली आमच्यावर याचा परिणाम पडतो, हेल्थली पडतो. इवन आय एम द स्पोर्ट पर्सन. मला स्पोर्ट्समध्ये जायचं होतं, फक्त अंतरामुळे, वेळेमुळे, माझ्या हेल्थमुळे, जेवण बरोबर न मिळण्यामुळे मी ते सोडलंय. सोनालीजी, मला तुमचे प्रश्न लक्षात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.